रामकृष्ण हरी. आज आपण मसाला शेवगा बनवणार आहे. त्यासाठी आपण हे एक पाव शेवगा घेतलाय. तो आता आपण धुवून घेतलाय. तर असा छान कट करू. कट करताना आपण आता एक साईडने अशी थोडी साईड बाजू ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला सोलता येतील अशा. हे बघा, आता पूर्ण अशा कट करून घेऊ आपण ह्या शेंगा. आपल्या सगळ्या शेंगा आपण कट करून घेतले आणि अशा दसड्या ठेवल्या होत्या त्याला कट करताना. तर आता हे असं आपण सोलून घेऊ एक एक असं करून. आणि पूर्ण पण नाही काढायचं आहे, पण थोडं असं वरचं हे जे आहे हे असं आपण असं काढून घेऊ. आणि आपण शेंगा घेताना कवळ्याही नाही घेतल्या आणि निबरही नाही घेतल्या, अशा मीडियम अशा छान ताज्या शेंगा घेतल्या. बघा, एक सारख्या अशा एकदम अशा पटापट अशा सोलायचं होतंय ते. आता हे आपण एकदम छान अशा सोलून घेऊ. सोलून झाले. आपण आता पाणी घेतलंय आणि हे जे आहे पाणी घेऊन हे मीठ टाकून घेऊ, एक चमचा मीठ, थोडी अगदी अशी हळद. आणि आता आपण हे गॅसवर उकडायला ठेवून देऊ. वाटण बनवण्यासाठी आपण आता 2 कांदे फोडून घेतले, ते असे भाजायला ठेवू. आणि आपलं हे जे खोबरं आहे ते पण असं भाजत ठेवू. बघा, भाजू देऊ छान. आपण काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगा बनवणार आहे. भाजू देऊ 2 मिनिटासाठी. आपण वाटण्यासाठी हे सामान काढून घेतले. बघा, हे 2 कांदे भाजलेत, हे खोबरं, हे आलं, अद्रक, लसूण, डाळ्या, कोथिंबीर, हा गरम मसाला आणि हा आपला घरगुती मसाला आहे. तर आपण आता हे जे आहे हे भाजले गेले, पण आपल्याला हे लसूण आणि डाळ्या छान भाजून घ्यायच्या आहेत. कढई तापली आहे, आपण तेल टाकून घेऊ. आणि ह्या डाळ्या अगदी मीडियम गॅसवर छान अशा खरपूस भाजून घेऊ बरं का. हे बघा, डाळ्या होत आले. आपण आता हे लसूण पण टाकून घेऊ. झालंय आपलं भाजून. आपण गॅस बंद करू आणि कढईतच राहू देऊ 2 मिनिटासाठी. बाकी मसाला आपण जे कांदा खोबरं आहे ते मिक्सरमधून छान बारीक करून घेऊ. आता वाटण करून झालंय आपलं. आणि ह्या शेंगा आपण उकडून घेतले मीठ आणि हळद टाकून. तर त्या पूर्ण अशा उकडवलेल्या नाही, आपण 70% शेंगा उकडले, बाकी 30% नंतर थोड्या शिजवल्या जाणार आहे मसाल्यामध्ये. तर आपण मसाला फ्राय करून घेऊ. आता आपल्या ज्या शेंगा उकडत ठेवल्या होत्या आपण मीठ आणि हळद टाकून, त्या उकडवून झाले. बघा, पूर्ण नाही शिजू दिले आपण, 70% अशा शिजवल्या आहेत त्या शेंगा. आणि हा आपला मसाला झालाय, वाटण काढून घेतलंय, करून घेतलं. आपण ते वाटण आता फ्राय करून घेऊ. कढई तापली आहे, तेल टाकून घेऊ आपण आता. वाटण आपलं फ्राय होतंय. बघा, तेल सुटोपर्यंत आपल्याला एक सारखं असं मीडियम गॅसवर हलवून घ्यायचंय चांगलं असं. थोडं थोडं तेल जाणवतंय. बघा, शेवग्याच्या शेंगा, मसाल्याच्या शेंगा म्हटलं ना तर ही एक प्रोसेस खूप महत्त्वाची. मसाला वाटण बनवून आणि हा जो मसाला आहे हा असं तेलात चांगला असा फ्राय करायचा, जेणेकरून खूप छान भाजी होती आपली, रस्सा पण छान होतो आणि एकदम मस्त. बघा, आता तेल जाणवतंय, तिथं तेल दिसू राहिले. आपण यात आता बाकी मसाले टाकून घेऊ. हा आपला 1 चमचा गरम मसाला आहे. हा घरगुती 2 चमचे मसाला आहे. बघा, खूप छान असं एकजीव करून घेऊ. दोन मिनिटासाठी फ्राय होऊ देऊ. मसाला छान तेल सोडले मसाल्याने. आपण आता उकडवलेल्या शेंगा यात टाकून घेऊ. आपल्या शेंगा आणि पाहिजे तसं पाणी टाकणार आहे आपण त्यात. आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकून घेतलंय. याला आता छान मोठी एक उकळ येऊ देऊ.
त्या अगोदर आपण मीठ टाकणार आहे. आता आपण उकडायच्या वेळेस पण मीठ टाकेले, तर मीठ टाकताना जरा लक्षपूर्वकच मीठ टाकणार आहे आपण. हे मीठ टाकून घेऊ आणि कोथिंबीर टाकू. बघा मोठी एक उकळ येते मोठ्या गॅसवर. आता कमी गॅस करून छान उकळू देऊ 2 मिनिटासाठी. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल शेवग्याच्या शेंगा कशा बनवल्या आपण. तुम्ही पण अशा शेंगा नक्की बनवा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. बघा आता उकळू देऊ 2 मिनिटासाठी. भाजी छान अशी उकळली. बघा किती छान झाले आहेत आपल्या शेंगा. तुम्ही पण अशा शेवग्याच्या शेंगा बनवा, खा आणि मला एक लाईक करून एक सबस्क्राईब नक्की करा.